Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the example on the topic unit costing. In the previous few lectures, we started with this new topic, that is unit costing, and in these previous lectures, we studied what is the meaning of unit costing, where this unit costing method is used. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट कॉस्टिंग हा नवीन पार्ट सुरू केलेला आहे आणि युनिट कॉस्टिंग हे मेथड कोणत्या बिझनेसमध्ये वापरली जाते त्यामध्ये आपण पाहिलेलं की अ बिझनेस विच प्रोड्यूसेस होमोजिनियस गुड्स. Homogeneous means same type of goods. That particular business uses this particular unit costing method to find out the cost of production per unit. ज्या बिझनेसमध्ये होमोजिनियस वस्तूंचं उत्पादन केलं जातं. होमोजिनियस म्हणजे काय? टेक सिंपल एक्झाम्पल ऑफ अ कंपनी प्रोड्युसिंग अ पेन. एखादी पेन बनवणारी कंपनी असेल तर ते एक प्रकारच्या पेनाचं उत्पादन कंटिन्युअसली करत असते. मग ह्या ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत ह्या एकसारख्या वस्तू आहेत, एक प्रकारच्या वस्तू आहेत, त्याचं डिझाईन, कलर, शेप हा सर्व सेम आहे. अशा वस्तूंना होमोजिनियस म्हणजेच एकजिन्सी वस्तू असं म्हटलं जातं. And a business which produces such homogeneous goods, this business uses unit costing method to calculate the cost of goods produced, to calculate the cost per unit of goods produced. या ज्या काही वस्तू तयार केलेल्या आहेत या वस्तू बनवण्यासाठी, एक वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्यासाठी ही युनिट कॉस्टिंग ही मेथड वापरली जाते. सो इन शॉर्ट, व्हॉट इज युनिट कॉस्टिंग? युनिट कॉस्टिंग म्हणजे काय? युनिट कॉस्टिंग इज वन ऑफ द मेथड ऑफ कॉस्टिंग. युनिट कॉस्टिंग ही एक मेथड आहे जी कुठे वापरली जाते? विच इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्युस्ड पर युनिट. एक वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्यासाठीची ही मेथड आहे ज्याला युनिट कॉस्टिंग मेथड असं म्हटलं जातं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे धिस मेथड ऑफ कॉस्टिंग इज यूज्ड इन दोज बिझनेसेस विच प्रोड्युसेस होमोजिनियस गुड्स. ज्या बिझनेसेसमध्ये होमोजिनियस म्हणजेच एकजिन्सी वस्तू उत्पादन केल्या जातात अशा बिझनेसमध्ये ही युनिट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. आणि या मेथडद्वारे एक वस्तू बनवण्यासाठी टू फाइंड आउट कॉस्ट पर युनिट धिस मेथड इज यूज्ड. एक वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्यासाठी ही मेथड जी आहे ती वापरली जाते, विच इज युनिट कॉस्टिंग. ओके, नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर we are going to see one example on the unit costing. हे जे एक्झाम्पल आहे, दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल इज सिमिलर विथ दॅट ऑफ जॉब कॉस्ट शीट अँड दॅट ऑफ कॉस्ट शीट विच वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस सेमिस्टर. पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये आपण कॉस्ट शीट हा टॉपिक पाहिलेला आहे. त्याचबरोबर हा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे जॉब कॉस्टिंग अँड युनिट कॉस्टिंग. त्यामध्ये आपण ज्या फॉर्मॅटमध्ये कॉस्टशीट तयार केलेली आहे सेम त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला यामध्ये देखील आपल्याला कॉस्टशीटच तयार करावी लागते. फक्त वी हॅव टू मेक वन ॲडिशनल कॉलम दॅट इज कॉस्ट पर युनिट. अदरवाइज द प्रिपरेशन ऑफ कॉस्टशीट इज 100% सेम. जस्ट वी हॅव टू ॲड वन कॉलम विच इज टायटल्ड ॲज कॉस्ट पर युनिट. पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये जे आपण ज्या फॉर्मॅटमध्ये कॉस्टशीट तयार केली किंवा या टॉपिकमध्येच जॉब कॉस्टशीट आपण ज्या फॉर्मॅटमध्ये तयार केली सेम त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथं देखील कॉस्टशीटच बनवावी लागते. फक्त आपल्याला एक ॲडिशनल कॉलम ज्याचं नाव असतं कॉस्ट पर युनिट हा फक्त तयार करावा लागतो. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 1 ऑन युनिट कॉस्टिंग. रीड द एक्झाम्पल केअरफुली. ABC Limited provides you the following data for the year ended 31st March 2019. This is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that ABC Limited is a company and it has provided the information for the year ended 31st March 2019. कंपनीचं नाव ABC लिमिटेड आहे आणि या कंपनीनं आपल्याला 31 मार्च 2019 या इयर एंडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुढे काय सांगितलं बघा, प्रिपेअर अ कॉस्ट शीट. ओके, हिअर वी हॅव टू प्रिपेअर अ कॉस्ट शीट शोईंग टोटल अँड पर युनिट ऑफ प्राईम कॉस्ट. म्हणजे आपल्याला प्राईम कॉस्ट टोटल पण शोधून काढायचे, त्याचबरोबर पर युनिट प्राईम कॉस्ट पण शोधून काढायचे. फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट, प्रॉफिट अँड सेल्स. ओके, आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे, फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द प्राईम कॉस्ट.
Then we have to calculate the factory cost, cost of production, total cost, profit and sales, and we have to find out all these figures in total as well as in per unit. आपल्याला ही सर्व माहिती एकूण अमाऊंट पण शोधून काढायची आहे, त्याचबरोबर पर युनिट सुद्धा अमाऊंट ही शोधून काढायची आहे. आपल्याला टोटल अँड पर युनिट असं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला एक टेबल दिले. देर आर 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. बघा, आपल्याला जसं कॉस्टशीटमध्ये व्हेनेवर वी आर गिव्हन एक्झाम्पल ऑन द कॉस्टशीट, वी आर गिव्हन नियर अबाउट 20 to 25 एक्सपेन्सेस रिलेटिंग टू द प्रोडक्शन. आपल्याला प्रोडक्शनचे रिलेटेड 20 ते 25 खर्च दिले जातात. आता हे जे खर्च असतात, आउट ऑफ द गिव्हन एक्सपेन्सेस देअर आर ओनली 3 एक्सपेन्सेस विच आर डायरेक्ट एक्सपेन्सेस. दिलेल्या 20-25 खर्चांपैकी फक्त 3च खर्च हे डायरेक्ट खर्च असतात. ते कोणते? एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल, second is direct wages, and third is direct expenses. Only these 3 expenses are direct expenses. And while preparing a cost sheet, first step is to calculate the prime cost. And what is prime cost? Prime cost means a sum of all direct cost. आपल्याला cost sheet मध्ये जे काही 20-25 खर्च दिलेले असतात त्यापैकी हे जे 3 खर्च आहेत त्यामध्ये पहिला म्हणजे डायरेक्ट मटेरियल, दुसरा म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिन्ही जे डायरेक्ट खर्च आहेत या तिन्हीच्या बेरजेला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं. ओके, मग हे 3 खर्च फक्त डायरेक्ट असतात आणि बाकीचे खर्च हे इनडायरेक्ट असतात. आता जे इनडायरेक्ट खर्च असतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर कॉल्ड एज अ ओव्हरहेड्स. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये इनडायरेक्ट खर्चाला, कॉमन एक्सपेन्सेसलाच ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. अँड वी नो दॅट ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. फर्स्ट इज फॅक्टरी ओव्हरहेड्स, सेकंड इज ऑफिस ओव्हरहेड्स अँड थर्ड इज सेलिंग ओव्हरहेड्स. Okay, this is the classification of overheads. Now we will read all the expenses one by one. आणि तो जो खर्च आहे तो खर्च जर डायरेक्ट खर्च असेल, 3 खर्चच फक्त डायरेक्ट असतात, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि ह्या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. बघा, पहिला खर्च काय? फर्स्ट एक्सपेन्सेस इज डायरेक्ट मटेरियल, अमाऊंट इज 45,000. आत्ता सांगितलं डायरेक्ट मटेरियल असेल, डायरेक्ट वेजेस असेल किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, दीज आर द 3 डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट कॉस्ट, अँड अ सम ऑफ ऑल दीज डायरेक्ट कॉस्ट इज कॉल्ड एज अ प्राईम कॉस्ट. आपण ह्या तिन्हींची बेरीज करतो आणि तिन्हीच्या बेरजेला काय म्हणतो? प्राईम कॉस्ट. म्हणून ब्रॅकेटमध्ये आपण लिहिले आपल्या माहितीसाठी, पोस्टिंग करण्यासाठी, पी फॉर प्राईम कॉस्ट, पी फॉर प्राईम कॉस्ट. हे तिन्ही प्राईम कॉस्टमध्ये त्याचं पोस्टिंग होणार आहे. हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं की याचं पोस्टिंग प्राईम कॉस्टमध्ये येणार आहे का, तो फॅक्टरीचा खर्च आहे, ऑफिसचा आहे का सेलिंगचा. जर तो प्राईम कॉस्टचा आहे म्हणून त्याला पी नाव दिलं. एखादा खर्च फॅक्टरीशी रिलेटेड असेल त्याला एफ नाव द्यायचं, ऑफिसशी रिलेटेड असेल तर ओ नाव द्यायचं, सेलिंगशी रिलेटेड असेल तर त्याला एस असं नाव दिलं जातं. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे आउट ऑफ द गिव्हन एक्सपेन्सेस देअर आर ओनली 3 एक्सपेन्सेस, नेमली डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओनली दीज 3 एक्सपेन्सेस आर डायरेक्ट अँड रिमेनिंग ऑल द एक्सपेन्सेस आर ओव्हरहेड्स. हे फक्त 3च खर्च, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे 3च खर्च फक्त डायरेक्ट असतात आणि हे तिन्ही खर्च सुरुवातीला आलेले आहेत. आता राहिलेले सर्व खर्च हे ओव्हरहेड्स आहेत. ओके, ओव्हरहेड्स म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच कॉमन एक्सपेन्सेस आहेत. त्याचं क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीमध्ये करायचं, फॅक्टरी, ऑफिस आणि सेलिंग. जर तो खर्च फॅक्टरीचा असेल तर त्याला एफ नाव द्यायचं, ऑफिसचा असेल तर ओ, सेलिंगचा असेल तर एस. बघा पुढचा खर्च. नेक्स्ट एक्सपेन्सेस इज ऑइल अँड ग्रीस, अमाऊंट इज 1,500. ऑइलचा खर्च 1,500. ऑइल आपण कुठे वापरतो तर फॅक्टरीमध्ये ज्या मशीन्स असतात त्या मशीनसाठी ऑइल आणि ग्रीस लागतं, त्यामुळे हा फॅक्टरीचा खर्च आहे म्हणून त्याला एफ असं नाव दिलं, एफ फॉर फॅक्टरी. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस इज सुपरवायझर्स वेजेस, अमाऊंट इज 1,000. ओके, सुपरवायझरला वेजेस पेड केलेत. वेजेस कुणाला दिले जातात? ऑफिसमध्ये जर काम करत असेल तर त्याला सॅलरी असते आणि वेजेस हे फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला दिले जातात. म्हणजे वेजेस हा जो सुपरवायझर वेजेसचा खर्च आहे हा फॅक्टरीमधला आहे, फॅक्टरीचा खर्च म्हणून त्याला एफ असं नाव द्यायचं, एफ फॉर फॅक्टरी. त्यानंतर पुढचा आहे वेजेस ऑफ फॅक्टरी कुली, अमाऊंट इज 1,500.
आता इथे नावामध्ये सांगितलंय की हे वेजेस कुणाला दिलेत, फॅक्टरीमधील कुलीला, म्हणजे हा फॅक्टरीमधला खर्च आहे म्हणून त्याला एफ नाव दिलं, एफ फॉर फॅक्टरी. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस इज फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी. नावामध्ये सांगितले की हा खर्च फॅक्टरीचा आहे त्यामुळे तो फॅक्टरीला जाईल म्हणून त्याला एफ नाव दिलं, एफ फॉर फॅक्टरी. नेक्स्ट इज ऑफिस इलेक्ट्रिसिटी, अमाऊंट इज 4000. आता इलेक्ट्रिसिटी, कोणती इलेक्ट्रिसिटी आहे, ऑफिसमधील, म्हणजे हा झाला ऑफिसचा खर्च म्हणून त्याला ओ नाव दिलं, ओ फॉर ऑफिस. जे ओव्हरहेड्स आहेत, ओके, ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इन टू 3 कॅटेगरीज. फर्स्ट इज फॅक्टरी, सेकंड इज ऑफिस अँड थर्ड इज सेलिंग. पुढे बघा, पुढचा खर्च आहे फॅक्टरी रेंट, अमाऊंट इज 3500. फॅक्टरीचं रेंट पेड केलं, नावामध्ये सांगितलं की हा खर्च फॅक्टरीचा आहे म्हणून त्याला एफ नाव दिलं, एफ फॉर फॅक्टरी. त्यानंतर नेक्स्ट इज ऑफिस रेंट, अमाऊंट इज 2000. रेंट पेड केले, ते कोणतं रेंट आहे, ऑफिसचं, म्हणजे हा झाला ऑफिसचा खर्च म्हणून त्याला ओ नाव दिलं. त्यानंतर नेक्स्ट इज रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट इज 3500. रिपेअरिंग केलं आहे मशिनरीचं, मग मशिनरी कुठे असते, फॅक्टरीमध्ये असते, सो इट इज अ फॅक्टरी एक्सपेंडिचर, सो इट इज गिवन ॲज अ एफ. तो फॅक्टरीचा खर्च म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये एफ असं मेन्शन केलं. नेक्स्ट इज रिपेअर्स ऑफ ऑफिस बिल्डिंग, अमाऊंट 2700. ऑफिसची जी बिल्डिंग आहे त्याचं रिपेअरिंग केलं, बिल्डिंग ऑफिसचे, म्हणजे हा झाला ऑफिसचा खर्च, सो त्याला ओ नाव दिलं, ओ फॉर ऑफिस. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी, अमाऊंट 2500. मशिनरीचं डेप्रिसिएशन आहे, मगाशी सांगितलं मशिनरी इज युज्ड इन द फॅक्टरी, सो डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी, रिपेअर्स ऑफ मशिनरी, दीज आर द फॅक्टरी ओव्हरहेड, सो त्याला एफ असं नाव दिलं. त्यानंतर नेक्स्ट इज डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग, अमाऊंट 1000. ऑफिसची जी बिल्डिंग आहे त्याचं डेप्रिसिएशन आहे, ही असेट कोणती आहे, ऑफिसची बिल्डिंग आहे, म्हणजे हा ऑफिसचा खर्च, सो त्याला ओ असं नाव द्या. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टेलिफोन एक्सपेन्सेस, अमाऊंट 2200. टेलिफोनचा खर्च किती आहे, 2200. आता टेलिफोन हा फॅक्टरीमधला खर्च आहे, ऑफिसमधला आहे का सेलिंग? ॲक्च्युली टेलिफोन इज युज्ड इन फॅक्टरी, इट इज ऑल्सो युज्ड इन ऑफिस, इट इज ऑल्सो युज्ड इन द सेलिंग, फॉर सेलिंग पर्पज ऑल्सो, बट इट इज मेनली युज्ड इन द ऑफिस. सो टेलिफोन एक्सपेन्सेस इज अ ऑफिस ओव्हरहेड, सो तिला ओ असं नाव दिलं, ओ फॉर ऑफिस. त्यानंतर नेक्स्ट इज प्रिंटिंग अँड स्टेशनरी, अमाऊंट 1000. प्रिंटिंग आणि स्टेशनरीचं काम हे जास्त करून ऑफिसमध्ये होतं त्यामुळे हा ऑफिसचा खर्च आहे, सो त्याला ओ असं नाव द्या. त्यानंतर नेक्स्ट इज रेंट ऑफ वेअरहाऊस, अमाऊंट 1500. ओके, रेंट ऑफ वेअरहाऊस, वेअरहाऊस मीन्स गोडाऊन. आता गोडाऊन जे आहे, गोडाऊन इज युज्ड फॉर स्टोरिंग रॉ मटेरियल ॲज वेल ॲज इट इज युज्ड फॉर स्टोरिंग द फिनिश्ड गुड्स ऑल्सो. ओके, गोडाऊनचा वापर कच्चा माल साठवण्यासाठी केला जातो, त्याचबरोबर वस्तू ज्या तयार झालेल्या असतात, विकण्यासाठी रेडी आहेत, त्या साठवण्यासाठी सुद्धा या गोडाऊनचा वापर होतो. ओके, त्यामुळं काही वेळेला कन्फ्युजन होतं की हा खर्च फॅक्टरीचा आहे का सेलिंगचा आहे. ओके, त्याला आन्सर आहे की वस्तू विकण्यापूर्वी, वस्तू आपण तयार करतो आणि तयार केल्यानंतर विकण्यापूर्वी त्या गोडाऊनमध्ये ठेवाव्या लागतात, साठवाव्या लागतात, त्याचा स्टॉक करावा लागतो, त्यामुळे तो विकण्यापूर्वी त्या गोडाऊनचा वापर साठवण्यासाठी होतो, म्हणून हा सेलिंगचा खर्च मानला जातो. सो इट इज अ सेलिंग एक्सपेंडिचर, सेलिंग ओव्हरहेड, म्हणून त्याला एस असं नाव दिलं. ओके, नेक्स्ट इज पोस्टेज अँड टेलिग्राम, अमाऊंट 500. पोस्टाने इकडे तिकडे डॉक्युमेंट पाठवणं हे ऑफिसचं काम आहे, सो इट इज अ ऑफिस एक्सपेंडिचर, त्याला ओ नाव दिला. नेक्स्ट इज ॲडव्हर्टाइजमेंट, अमाऊंट 5300. ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी केली जाते, तर ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड टू इन्क्रीज द सेल्स. ओके, सो इट इज अ सेलिंग एक्सपेंडिचर, सो त्याला एस असं नाव दिलं. नेक्स्ट इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, अमाऊंट 2000. हा ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे. ट्रॅव्हलिंग कशासाठी करावं लागतं, तर फॉर सेलिंग द गुड्स द सेल्समन हॅज टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आर इन्कर्ड फॉर सेलिंग द गुड्स, सो इट इज अ सेलिंग ओव्हरहेड, सो त्याला एस असं नाव दिलं. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, अमाऊंट 3300. ही जी डिलिव्हरी व्हॅन आहे, डिलिव्हरी व्हॅनमध्ये, या गाडीमध्ये सर्व वस्तू भरल्या जातात आणि ही गाडी सर्वत्र ट्रॅव्हल करते, फिरते आणि वस्तू विकण्याचं काम करते. सो डिलिव्हरी व्हॅन इज फॉर सेलिंग द गुड्स, सो इट इज अ सेलिंग एक्सपेंडिचर और सेलिंग ओव्हरहेड. देन नेक्स्ट इज सेल्समन सॅलरी अँड कमिशन. इन द नेम इट सेल्फ इट इज मेन्शन दॅट इट इज अ सेल्समन सॅलरी. सेल्समन कशासाठी असतो, सेल्समन इज अपॉइंटेड फॉर सेलिंग द गुड्स, सो हिज सॅलरी, हिज कमिशन इज अ सेलिंग ओव्हरहेड.
तो सेलिंगचा खर्च आहे, कारण त्याची अपॉइंटमेंट ही वस्तू विकण्यासाठीच केलेली असते. नेक्स्ट इज गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अमाऊंट 1150. काही वस्तू आपण सॅम्पल्स म्हणून फ्री वाटल्या. ओके, जसे आपण जाहिरात करतो लोकांनी जास्त वस्तू खरेदी कराव्या म्हणून, त्याचप्रमाणे फ्रीमध्ये काही सॅम्पल्ससुद्धा दिले जातात कस्टमर्सला. त्याचा ऑब्जेक्ट, त्याचा उद्देश देखील हाच असतो की कस्टमरने जास्तीत जास्त वस्तू खरेदी कराव्या. म्हणजे हा सेल्स करण्यासाठी, वस्तूची विक्री वाढवण्यासाठीचाच खर्च आहे. सो इट इज अ सेलिंग एक्सपेंडिचर. नेक्स्ट इज सेल्स इज ₹2 lakhs. आपण जे काय इयर एंडेडची माहिती आपल्याला दिलेली आहे, वर्षभराचे आपले सेल्स आहेत 2 लाख रुपये. आपण कॉस्टशीटमध्ये सेल्स हे सर्वात शेवटी घेतो, लास्टला घेतो, आणि सर्वात शेवटी सांगितलं आहे युनिट्स प्रोड्यूस्ड अँड सोल्ड इज 1000 युनिट्स. वर्षभरामध्ये आपण किती वस्तू तयार केल्या आणि विकल्या, तर 1000 वस्तू. ओके, आता क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे 1000, आणि याच्यावरून आपल्याला कॉस्टशीट तयार करायचे. कंपनीचं नाव काय बघा, नेम ऑफ कंपनी इज ABC लिमिटेड, आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती इयर एंड आहे 31 मार्च 2019. म्हणून सुरुवातीला नाव लिहिलं ABC लिमिटेड. आपल्याला कॉस्टशीट करायचे म्हणून सेकंड लाईनला कॉस्टशीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. जे दिलेलं आहे त्याप्रमाणे सुरुवातीला कंपनीचं नाव, त्याच्यानंतर आपल्याला कॉस्टशीट तयार करायला सांगितले म्हणून कॉस्टशीट, आणि ही इयर एंडेड आहे 31 मार्च 2019. आणि आत्ता सर्वात महत्त्वाचं की आपल्याला काय सांगितलं आहे, युनिट्स प्रोड्यूस्ड अँड सोल्ड 1000 युनिट्स. ते आपल्याला इथं मेन्शन करायचं राईट साईडला, आउटपुट डॅश 1000 युनिट्स. आउटपुट मीन्स प्रोडक्शन. आपलं उत्पादन किती आहे, तर 1000 वस्तू. आता हे जे आउटपुट इथं आपण मेन्शन केलेलं आहे, दिस आउटपुट इज कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द पर युनिट कॉस्ट. आपण जे पर युनिट खर्च काढणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत, त्यावेळेला हे जे आउटपुट आहे 1000 वस्तू, याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मग आता स्टार्ट करूया. कॉस्टशीट तयार करताना आपल्याला माहिती आहे सुरुवातीला आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. प्राईम कॉस्ट म्हणजे काय, तर जे डायरेक्ट खर्च आहेत, कोणकोणते, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, या तिन्हीची बेरीज करायची, त्याला नाव द्यायचं प्राईम कॉस्ट. मग बघा, डायरेक्ट मटेरियल 45,000, वेजेस 50,000 आणि एक्सपेन्सेस 30,000 आहे. तसं घेतलं डायरेक्ट मटेरियल. आता सर्वात महत्त्वाचं, ते घेण्यापूर्वी आपण जी कॉस्टशीट ड्रॉ करणार आहे, नॉर्मली in cost sheet there are 3 columns. First column is particulars and 2 columns are for recording the amount, but here we have made 3 columns. First column is amount, second column is total cost. Okay, in this column we have to write down the total cost, that is total prime cost, total factory cost, total cost of production, total cost, total profit, total sales etc. हा जो टोटल कॉस्ट कॉलम आहे, यामध्ये सर्व टोटल अमाऊंट आली पाहिजे. हा जो अमाऊंटचा पहिला कॉलम आहे, इट इज यूज्ड ॲज अ इनर कॉलम. ओके, जे फॅक्टरीचे खर्च असतील, ऑफिसचे खर्च असतील, ते सर्व इथं अमाऊंट कॉलमला घ्यायचे. आणि जो लास्ट कॉलम आहे, इट इज टायटल्ड ॲज अ कॉस्ट पर युनिट. आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केली टोटल, की त्याची पर युनिट प्राईम कॉस्ट सेकंड कॉलममधील, लास्ट कॉलममधील. फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट केली टोटल, की फॅक्टरी कॉस्ट पर युनिट ही त्या कॉस्ट पर युनिट कॉलममध्ये रेकॉर्ड केली जाईल. मग बघा, आता आपल्याला पहिल्यांदा प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. डायरेक्ट मटेरियल 45, 50 आणि 30 आहे तसं घेतलं. बघा, डायरेक्ट मटेरियल अमाऊंट 45,000, डायरेक्ट वेजेस 50,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 30,000. ह्या तिन्हीची बेरीज केली, बेरीज झाली 1,25,000. त्याला आपण काय नाव देतो, तर प्राईम कॉस्ट. Sometimes this question is asked for MCQ exam, that is what is prime cost. Prime cost म्हणजे काय, तर prime cost is a sum means total of direct material, direct wages and direct expenses. या तिन्हीच्या बेरजेला प्राईम कॉस्ट म्हणायचं. प्राईम कॉस्ट किती आली, 1,25,000. आता ही टोटल प्राईम कॉस्ट आहे. एकूण खर्च 1,25,000 आहे. त्याला आपल्या क्वांटिटीने डिवाइड करा, 1000ने डिवाइड करा, कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करा. 1,25,000 भागिले 1000, एका वस्तूचा खर्च किती आला, मग एका वस्तूचा खर्च आला 125 रुपये. आपण पर युनिट खर्च कसा कॅल्क्युलेट करतो, सपोज आपण मार्केटमधून 1 डझन सपोज काही फ्रूट्स खरेदी केले असतील, 1 डझन, आणि सपोज 1 डझनसाठी आपण पेड केले असतील 60 रुपये, 60 रुपीज. हे एवढे आपण पेड केले. 1 डझन म्हणजे किती वस्तू, तर 12 वस्तू. मग ह्या अमाऊंटला 12ने डिवाइड केलं, 60 भागिले 12 म्हणजे एक वस्तू आपल्याला किती रुपयाला मिळाली, तर 5 रुपयाला मिळाली. पर युनिट खर्च कॅल्क्युलेट करण्यासाठी जी अमाऊंट असते, अमाऊंटला नेहमी क्वांटिटीने डिवाइड केलं जातं. आपल्या इथं प्राईम कॉस्टची अमाऊंट किती आहे बघा, प्राईम कॉस्ट आली 1,25,000. त्याला क्वांटिटी आहे आपली 1000ने डिवाइड करा. पर युनिट कॉस्ट
प्राईम कॉस्ट किती आली तर 125 रुपये. त्यामुळे प्राईम कॉस्ट टोटल आली 1,25,000 आणि कॉस्ट पर युनिटमध्ये समोर त्याच्या लिहायचं 125 रुपये. एकदा आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केली की त्यामध्ये सर्व डायरेक्ट कॉस्ट ज्या आहेत तिन्ही त्या आलेल्या आहेत. आता बाकीचे जे सर्व खर्च असतात ते असतात ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स 3 प्रकारचे, पहिलं फॅक्टरी, दुसरं ऑफिस आणि तिसरं सेलिंग. म्हणून एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. पहिल्यांदा आपण फॅक्टरी घेतो, नंतर ऑफिस आणि सर्वात शेवटी सेलिंग. मग आता फॅक्टरीचे खर्च बघा, सुरुवातीपासून फॅक्टरीचे खर्च आपण त्याला ऑलरेडी एफ नाव दिलं आहे. पहिला आहे ऑइल अँड ग्रीस किती 1,500, सुपरवायझर्स वेजेस 1,000. ओके, हे दोनच घेऊया. बघा ऑइल अँड ग्रीस 1,500, सुपरवायझर्स वेजेस 1,000, हे दोन झाले. त्याच्यानंतर पुढचा बघा वेजेस ऑफ कुली 1,500, कुलीचे वेजेस 1,500 आणि फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी पण 1,500. बघा मग तिथं पोस्टिंग वेजेस ऑफ कुली 1,500, फॅक्टरी इलेक्ट्रिसिटीसुद्धा किती 1,500, हे 4 झाले. त्यानंतर बघा फॅक्टरीचा खर्च कोणता आहे, आपण त्याला एफ नाव दिले. फॅक्टरी रेंट आहे 3,500, रिपेअर्स आहे 3,500, दोन फक्त आपण पोस्टिंग करतोय. फॅक्टरी रेंट 3,500, रिपेअर्स 3,500. अजून कोणता फॅक्टरीचा खर्च आहे बघा, अजून एक राहिला डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी 2,500. बघा डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी अमाऊंट इज 2,500. ह्या सर्व अमाऊंट ह्या फर्स्ट कॉलममध्ये दिलेल्या इनर कॉलममध्ये. ओके, आणि कोणता फॅक्टरीचा खर्च आहे का बघा, फॅक्टरीचे खर्च सर्व झालेले आहेत. मग आता जे फॅक्टरीचे खर्च आपण इनर कॉलम लिहिले त्याखाली पूर्ण रेष ओढली, ह्या सर्वांची बेरीज बाहेर घेतली. फॅक्टरीचे एकूण खर्च किती आला, फॅक्टरीचा एकूण खर्च आला 15,000 रुपये. हे जे सर्व फॅक्टरीचे खर्च आहेत एकूण खर्च 15,000. मग आता 15,000 हा एकूण खर्च आहे. फॅक्टरी ओव्हरहेडचा एकूण खर्च 15,000 आहे. एकूण खर्च 15,000, त्याला आपले क्वांटिटी किती आहे 1,000ने डिव्हाइड करा. 15,000 भागिले 1,000, एका वस्तूचा खर्च किती आला तर तो आला 15 रुपये. म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी फॅक्टरीचा खर्च येतो 15 रुपये. ओके, फॅक्टरीचे खर्च ॲड करा. आपल्याला माहिती आहे प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरीचे खर्च ॲड केले की आपल्याला काय मिळते, आपल्याला मिळते फॅक्टरी कॉस्ट, ज्यालाच म्हटलं जातं वर्क्स कॉस्ट. मग आता टोटल कशाची करायची, प्राईम कॉस्ट 1,25,000, त्यात हे 15,000 ॲड करा, बेरीज झाली 1,40,000. तसंच पर युनिट प्राईम कॉस्ट होती 125, त्यात हे 15 रुपये ॲड करा, फॅक्टरी कॉस्ट पर युनिट किती आली तर 140 रुपये. ओके, ही आपण रेडीमेड पण कॅल्क्युलेट करू शकतो. एकूण खर्च 1,40,000 आहे, त्याला फक्त 1,000 क्वांटिटीने डिव्हाइड केलं की आपल्याला पर युनिट किती मिळणार आहे 140 रुपये. पहिल्यांदा आपण फॅक्टरीचे खर्च ॲड केले, त्याच्यानंतर ॲड करायचे असतात ऑफिसचे, म्हणून एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. आता याच्या खाली ऑफिसचे खर्च कोणकोणते आहेत बघा, एक्झाम्पलमध्ये सुरुवातीपासून पहिल्या स्लाईडचे सर्व खर्च झालेले टिकमार्क आहे. ऑफिसचे खर्च बघा, पहिला ऑफिस इलेक्ट्रिसिटी 4,000, ऑफिस रेंट 2,000, 4,000 आणि 2,000. बघा ऑफिस इलेक्ट्रिसिटी 4,000, ऑफिस रेंट किती 2,000 रुपये. त्यानंतर पुढचा आहे रिपेअर्स ऑफ ऑफिस बिल्डिंग 2,700, त्यानंतर डेप्रिसिएशन 1,000. ओके, दोनच खर्च घेतले. बघा रिपेअर्स ऑफ ऑफिस बिल्डिंग 2,700 आणि डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग किती 1,000 रुपये. त्यानंतर ऑफिसचा आणि एक शेवटी आहे बघा टेलिफोन एक्सपेन्सेस किती 2,200, टेलिफोन एक्सपेन्सेस अमाऊंट इज 2,200. त्यानंतर पहिली स्लाईड झालेली आहे, दुसऱ्या स्लाईडला पण सर्व टिकमार्क आहेत, म्हणजे सर्व पोस्टिंग झाले. शेवटची स्लाईड प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000, ऑफिसचा बघा पोस्टेज 500, दोन पोस्टिंग करूया. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000 आणि पोस्टेज 500. पोस्टेज बघा इथं 500. त्यानंतर ऑफिसचं कोणतं आहे का नाही, सर्व आता सेलिंगचे खर्च राहिलेत. ऑफिसचे खर्च सर्व झाले, त्याखाली रेष ओढली आणि या सर्वांची बेरीज घ्यायची बाहेरच्या टोटल कॉस्ट कॉलमला. ऑफिसचे एकूण खर्च किती आले ते आले 13,400. हा ऑफिसचा एकूण वर्षभराचा खर्च आहे 13,400. एकूण खर्च 13,400, त्या एकूण खर्चाला आपल्या क्वांटिटीने डिव्हाइड करा. आपली क्वांटिटी किती आहे 1,000. 13,400ला 1,000ने डिव्हाइड केलं, एका वस्तूचा खर्च किती आला 13 रुपये 40 पैसे. म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी ऑफिसचा खर्च येतो 13 रुपये 40 पैसे. मग आता ऑफिस ओव्हरहेड ॲड करा. मगाशी आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यावर फॅक्टरी कॉस्ट मिळते, तसं ऑफिसचे खर्च ॲड केल्यावर आपल्याला काय मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. असे देखील क्वेश्चन MCQला विचारले जातात की फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस ओव्हरहेड इज इक्वल टू ... तर फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिसचे खर्च ॲड केल्यावर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं. किती ते बघा
आपली फॅक्टरी कॉस्ट 1,40,000 होती, त्यात हे 13,400 ॲड केले, बेरीज किती आली 1,53,400. ओके, तसंच पर युनिटची पण बेरीज करा, 140 रुपये प्लस 13 रुपये 40 पैसे, टोटल किती आली 153.40. हा झाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्याचबरोबर पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, एकूण उत्पादनाचा खर्च आणि एक वस्तू बनवण्याचा खर्च. फॅक्टरी झाले, ऑफिस झाले, आता शेवटचा तो म्हणजे सेलिंग ओव्हरहेड. म्हणून एक वेळ जागा सोडून हेडिंग दिलं ॲड सेलिंग ओव्हरहेड. आता सेलिंगचे खर्च बघा, हे पहिली स्लाईड झालेली आहे, दुसऱ्या स्लाईडला पण टिकमार्क सर्व झालेले आहेत. आता राहिलेले सर्व खर्च सेलिंगचे बघा. रेंट ऑफ वेअरहाऊस 1,500, ॲडव्हर्टाइजमेंट 5,300, दोन पोस्टिंग करूया. रेंट 1,500, ॲडव्हर्टाइजमेंट 5,300. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,000, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस 3,300, 2,000 आणि 3,300. ट्रॅव्हलिंग 2,000, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस 3,300. त्याच्यानंतर सेलिंगचा आणि कोणता खर्च आहे का बघा, पुढे आहे सेल्समन सॅलरी 1,700 आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड 150, 1,700 आणि 150. बघा, सॅलरी सेल्समन सॅलरी अँड कमिशन 1,700 आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज सॅम्पल 150 रुपये. आणि कोणतं राहिले का पोस्टिंग बघा, सर्व गोष्टीला टिकमार्क झाले, फक्त सेल्स राहिले ते आपण सर्वात शेवटी रेकॉर्ड करतो. ओके, सेलिंगचे सर्व खर्च लिहिले, सर्व खर्च पहिल्या कॉलमला घ्यायचे, अमाऊंट कॉलमला, त्याखाली रेष सोडून ह्या सर्व खर्चाची बेरीज बाहेर घेतली. सेलिंगचा एकूण खर्च किती आला वर्षभराचा, तो आला 13,950. हा एकूण खर्च आहे सेलिंगचा. त्या एकूण खर्चाला आपल्या क्वांटिटीने डिवाइड करा. आपले वस्तू किती आहेत 1,000, 1,000 भागलं 13,950 भागिले 1,000, एका वस्तूचा खर्च किती आला 13 रुपये 95 पैसे. ओके, म्हणजे एक वस्तू विकण्यासाठी आपल्याला 13 रुपये 95 पैसे एवढा खर्च होतो. ओके, मग त्यामध्ये ॲड करा. सेलिंगचा खर्च हा शेवटचा खर्च असतो, त्यामुळे सेलिंगचे खर्च ॲड केले की सर्व खर्च झाले, त्यामुळे येणाऱ्या बेरजेला नाव द्यायचं टोटल कॉस्ट. बघा, मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होते 1,53,400, त्यामध्ये 13,950 ॲड केले, टोटल कॉस्ट किती आली 1,67,350. तसंच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट होतं 153.40 अधिक हे 13.95, टोटल कॉस्ट किती आली एका वस्तूची 167.35. म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी फॉर प्रोड्युसिंग 1 युनिट टोटल कॉस्ट इन्कर्ड इज 167.35, 167.35 एवढा खर्च येतो. ही झाली टोटल कॉस्ट. त्यामध्ये आपण प्रॉफिट ॲड करतो, जेवढा खर्च आहे त्यात प्रॉफिट ॲड करतो आणि मग आपल्याला सेल्स मिळतं. आता प्रॉफिट दिलेला नाही आहे, परंतु आपल्याला सेल्स दिलेत. बघा एक्झाम्पलमध्ये सर्वात शेवटी सेल्स किती सांगितले आहेत, सेल्स आहेत 2 लाख रुपये, बरोबर. म्हणून टोटल कॉलममध्ये सेल्सची अमाऊंट लिहिली 2 लाख रुपये. ओके, आता 2 लाख रुपये सेल्स आहेत. मग आता प्रॉफिट कसं शोधून काढणार, तर अर्थ बघा, एकूण खर्च 1,67,350 एवढा एकूण खर्च आहे आणि त्या वस्तू विकल्या कितीला 2 लाखाला विकल्या. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा आहे, तो असतो आपला प्रॉफिट. त्यामुळे टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स हे इक्वेशन जे आहे, आपल्याला प्रॉफिट कसा शोधायचा, सेल्समधून 2 लाखातून हे 1,67,350 वजा करा, प्रॉफिट किती आला 32,650 रुपये. आता हा एकूण प्रॉफिट आहे 32,650. पर युनिट कसा शोधणार, हा जो काही एकूण प्रॉफिट आहे 32,650 त्याला आपल्या क्वांटिटीने डिवाइड करा. आपली क्वांटिटी 1,000, 1,000ने डिवाइड केलं, एका वस्तूचा प्रॉफिट किती, एका वस्तूचा प्रॉफिट 32 रुपये 65 पैसे. म्हणजे कॉस्ट 167.35, प्रॉफिट 32.65, आपले सेल्स पर युनिट किती येणार आहे, ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे 200 रुपये. किंवा अजून एक मेथड बघा, एकूण सेल्स 2 लाख रुपये आहेत, सेल्स किती आहेत आपले 2 लाख रुपये सेल्स आहेत, त्याला आपली क्वांटिटी किती आहे 1,000 आहे, 1,000ने डिवाइड केलं, कॅल्क्युलेटरवर करा, 2 लाख रुपये भागिले 1,000 क्वांटिटी, एका वस्तूची सेलिंग प्राईस किती आली, सेलिंग प्राईस आली 200 रुपये. ओके, मग 200 रुपये सेलिंग प्राईस, कॉस्ट 167.35 ही कॉस्ट आहे आणि वस्तू विकतोय आपण 200ला, दोन्हीमधला फरक किती 32.65, इट इज प्रॉफिट पर युनिट. ओके, आपल्याला एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलेलं सुरुवातीला की फाइंड आउट टोटल अँड पर युनिट, प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट, प्रॉफिट अँड सेल्स. आपल्याला प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट, प्रॉफिट अँड सेल्स हे टोटल अमाऊंट आणि त्याची पर युनिट अमाऊंट शोधायची होती. त्यासाठी आपण रेग्युलर फॉर्मॅटमध्येच कॉस्टशीट तयार केली. फक्त 3 अमाऊंटचे कॉलम घेतले. पहिला अमाऊंटचा कॉलम फक्त फॅक्टरीचे खर्च,
त्यानंतर ऑफिसचे खर्च, त्यानंतर सेलिंगचे खर्च रेकॉर्ड करण्यासाठी फर्स्ट कॉलम वापरला. जो टोटल कॉस्ट आहे त्यामध्ये ॲक्च्युअल एकूण खर्च घेतला आणि जो शेवटचा कॉलम आहे त्याला नावच आपण दिलेलं कॉस्ट पर युनिट. त्यामुळे एकूण प्राईम कॉस्ट, कॉस्ट पर युनिट, प्राईम कॉस्ट पर युनिट फाइंड आउट केली. एकूण फॅक्टरी कॉस्ट आणि फॅक्टरी कॉस्ट पर युनिट फाइंड आउट केली. एकूण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट फाइंड आउट केलं. तसंच टोटल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट पर युनिटसुद्धा फाइंड आउट केलं. प्रॉफिट, टोटल प्रॉफिट आणि प्रॉफिट पर युनिट, टोटल सेल्स आणि सेल्स पर युनिट देखील आपण फाइंड आउट हे केलेलं आहे. ओके, सो दिस इज एक्झाम्पल ऑन द टॉपिक युनिट कॉस्टिंग. ओके, दिस मेथड unit costing is a method of costing which is used where the homogeneous goods are produced. homogeneous means एक प्रकारच्या, एकसारख्या वस्तू. इथं 1000 वस्तू बनवलेल्या आहेत, या एकसारख्या वस्तू आहेत. ओके, मग ह्या बनवण्यासाठी एकूण किती खर्च आला आणि पर युनिट खर्च किती आला, एका वस्तूचा खर्च शोधण्यासाठी ही मेथड जी आहे ती वापरली जाते. Okay, so that's it with this lecture. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will take one another example on this particular topic. So thank you very much.